वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता वाजलेले आहेत 10. मी उठलो होतो 8 वाजता आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केला. आणि तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे मी ना आज नोटीस केली ती की माझ्या पायाला जो प्लास्टर फ्रॅक्चरमुळे प्लास्टर टाकलेलं ना त्याला आता क्रॅक आला आहे. सो क्रॅक कशामुळे आला काय मला काही माहिती नाही, कारण मी जास्त पाय हलवत पण नाही, उठून जागेवरून जात पण नाही. सो त्याला आता क्रॅक आलेला आहे. सो एवढं कन्सर्न वाटतं की कशासाठी आलेला आहे तो. आता तर त्या दिवशी डॉक्टरकडे जाणार होतो, मग जायला भेटलंच नाही, आम्ही गेलोच नाही. आणि आता हे झालेलं आहे त्याच्यामुळे आज मे बी आम्हाला जावं लागणार आहे, कारण माझा पाय पण खूप पेन करतो. सो त्यामुळे जावं लागणार. तुम्हाला दाखवतो ते कसं क्रॅक झालेलं आहे आणि ते खूप पेन करायला लागते. तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा असं क्रॅक गेलेला आहे पायाला पूर्ण. सो त्याचं मिनिंग रिझन काय ते माहिती नाही आहे. सो डॉक्टरला दाखवावं लागेल, कारण तो दुसरा कास्ट केला पाय तर इंटेक्ट नाही राहत ना, मग त्यामुळे ते मला पेन होतं आहे. आणि हा इकडे असा क्रॅक गेलेला आहे. मला नाही माहिती त्याचं रिझन काय आहे, पण आपण डॉक्टरकडे दाखवलेलं चांगलं वाटतं मला. आणि त्या दिवशी पण आपण नाही जाऊ शकलो होतो. सो आज जाऊन येऊया असं बाबांना मी आता सांगितलेलं आहे. बाबा थोडे निमित्ताने बाहेर गेलेले आहे, ते आल्यानंतर मग जाऊन येऊया. सो मी भेटतो तुम्हाला नंतर. थोड्या गोष्टी दाखवायच्या आहे तुम्हाला. आज तर बुधवार आहे त्यामुळे माशाचा बेत असणार आहे. सो काय असेल ते तुम्हाला दाखवतो. डायमंड शेणलो माझी मेळो कुठला खंय पाताळ न्हू. आता ही केन्ना घेतला ते बांगडाची म्हणटा तो कुंडीची जात्रेक बांगडाची नव्हता पटून. बाबा तू कितें केलें रे. कोण फक्त त्याची चॉकलेट आहे आणि म्हाका ती रे म्हाका गोबी कंटाळा येत होता म्हणून म्हटलं की स्वतःचीच व्हिडिओ बघायची टी व्हीवरती. आणि यतीश आणि मानस आलेला आहे, सो त्याचा पण थोडा शॉर्ट होता, तो बघत होता. सो आता स्वतःची व्हिडिओ बघायला स्टार्ट केलेली आहे टी व्हीवरती. लाईक छान मस्त वाटतं टी व्हीवरती. मिनिंग लोकांना बघणार तर कसं वाटतं याची फिलिंग मी घेतोय थोडी. लाईक मस्त. तुम्ही पण स्टार्ट केलेलं नसाल तर तुम्ही स्टार्ट करा. आधी स्टार्टिंगला तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल, नंतर ठीक होणार. तो मुद्दाम बघा. आणि माझा व्हिडिओ पण तुम्ही टी व्हीवर बघू शकतात यूट्यूब ऑन करून. त्याच्या वाटी कसं नका रे. हे बघा आज बाबांनी बांगडे मासे आणलेले आहे आणि तारले टाकलेले आहे त्यांनी. सो आज बांगड्याचा बेत आहे. बघूया काय आई बनवते ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे.
Sí, ¿dónde? असं उभं राहतं आणि ते काय हात लावून घेतात. होय ते संपायचे आता अंगात कमेंट केलेले एक प्रेसिड वर्क ओवरते आणि एक कव्हर करते आणि कोणी आमचा सजेस्ट केला त्याच्याने नाव घेतल्याने वाजलेले आहेत 12:30 आणि बघ आई ही काहीतरी बनवते. फिश फ्राय. तू बांगडे घे. बांगडा फ्राय करते आज बांगडा फ्राय, बांगड्याची करी आणि राईस असणार आहे जेवायला. आता आईचं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण जेवायला पण बसणार. सो आज एवढं काही नाही केलं मी ब्लॉग वगैरे शूट, कारण आज थोडं झोपलो होतो आणि आत्ता उठून थोडं तुम्हाला रेसिपी वगैरे शूट करून दाखवली. सो आता थोड्याच वेळाने आम्ही जेवणार आहे. त्याला थारा नाही होत बघा. किती किती अरे जेवण? भात करी आहे आणि फिश फ्राय. आई चाललो मरे तू कितल्या वेळात मी पण जेवून घेणार. आता आईला सांगतो वाढ म्हणून आणि मग तुम्हाला भेटतो. 1:15 आणि आईने मला जेवण आणून दिलेलं आहे. सो मी जेवण वगैरे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आज जेवणामध्ये तुम्हाला रेसिपी आधी शेअर केलेली आहे. सो आता दाखवतो जेवणात काय काय आहे. भात आहे, बांगड्याची कढी, बांगडा फ्राय, ही बांगड्याची गाभोळी फ्राय केलेली आहे आणि सोलकढी. बाबा तू इनकी नाही केलं रे. झालं आणि आता मी थोडं रेस्ट करणार आहे. आई बाबा सगळे जेवले, आम्ही सोबतच जेवले. आता 1:30 वाजलेला आहे आणि मी आता थोडं झोपायला जाणार, कारण रात्री पण माझी झोप नाही झाली होती. त्यामुळे आता थोडं झोपणार आणि नंतर उठून तुम्हाला भेटतो. इव्हनिंग आहे. सो मी आत्ता उठलेलो आहे. 5:30 वाजलेले आहे आणि मी किती दीड वाजता झोपायला गेलेलो आणि ते आत्ता उठलेलो, कारण माझी खरंच रात्री झोप नाही होत. त्यामुळे मला आता संध्याकाळची झोप येते आणि मे बी आता झोपतो म्हणून रात्री झोप नाही येत असेल मे बी. सो मला हे चेंज करायचं आहे की मी उद्यापासून दुपारी नाही झोपणार, जेणेकरून मला रात्री झोप लागणार चांगली. आणि आता मला आईने चहा आणून दिलेली आहे. सो मी आता चहा घेणार. चहासोबत चकली दिलेली आहे खायला. तुम्हाला दाखवतो कसं काय. is also a requirement because it's become very haphazard. We had one of the most well-planned market and city at one time, and one of the kind of redevelopment projects, the number of units increased. So one of the most important thing which is a requirement to data
he will form the society and he is born. Now that sewage treatment plant for 50 flats has to be looked after by 50 people in a project of redevelopment. Which ही बघा आई पण बसलेली आहे. मम्मी हाय कर. जेव्हा मी खरं तुम्हाला सांगतो, जेव्हा मी खरं लाईक माझी यूट्यूबची या 2-3 दिवसाची ग्रोथ बघतो ना, तर मला खूप एक्साइटमेंट होते व्हिडिओज वगैरे करायला. कारण लाईक ती नॅचरल ग्रोथ येते. आणि याच्या आधी मी यूट्यूब चॅनल बनवलेले ना, ते लाईक लोकांना सांगून सबस्क्राईब कर हे करून, आणि त्याच्यात ग्रोथ अजिबात नाही व्हायची. आता इकडे लोक ना स्वतः आपण बघायला येतात विदाऊट एनी टेलिंग, की मी त्यांना सांगितल्याशिवाय, आणि चांगलं वाटतं. मला खरं सांगायचं ना, एवढी आता एक्साइटमेंट वाढलेली आहे की व्हिडिओ बनवण्यात, की मला आता सवय अशी होऊन गेलेली आहे. मला अजून पण मी परफेक्ट नाही आहे की बोलायला किंवा काय दाखवायचं आहे, लाईक परफेक्ट नाही आहे. बट मी माझ्या परीने ट्राय करतो, जे पण कसं होईल तसं कारण एकतर पाय माझा ठीक नाही आहे आणि त्यामुळे मी सगळीकडे फिरू नाही शकत. त्यामुळे थोडा त्रास होतो. बट जेवढं काय असेल रेसिपी शूट करणं किंवा मी ओठ्यावरती बसून वगैरे शूट करतो. आणि असं खास शूटिंग करता नाही येत, कारण जर मी उठलो ना, पाय ना लाईक ह्या पोझिशनमध्ये ठेवावा लागतो. तुम्हाला दाखवतो. जर मी उठून बसलो आणि पाय जर सपोज खाली गेला ना, तर त्याच्यावरती प्रेशर येतो आणि खूप दुखायला लागतो त्रास. त्यामुळे मी काहीच नाही करू शकत जास्त. तरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी शूट्स वगैरे करतो, थोडे रेसिपीचं शूट किंवा आई बाबांसोबत मानससोबत मी शूट करतो, तेवढंच. पण खरं सांगू, लाईक नॅचरल ग्रोथ ही ना तुम्हाला खूप एक्साइटमेंट करते व्हिडिओ बनवण्यात वगैरे. सो माझं तेच झालेलं आहे. आता हा प्रकारेच ठेवावा लागतो पाय. जर हा पाय असा केला ना, असा, तर दुखायला लागतो. त्यामुळे मी कुठे बसू पण शकत नाही असाच पाय ठेवून, किंवा बेडवरती किंवा सोफावरती. हेच माझं डेलीचं रुटीन आहे. थोडे दिवस बघूया आता किती दिवस लागतात त्याला. थोय राहून म्हण आणि कशी असं तुम्ही म्हण बाबा. काय करतो ते खाली किती पियता रे खाली. पटला बस. ते मारलं. सो संध्याकाळनंतर मी काही शूटच नाही केलं. आता वाजलेले आहेत 8:30. सो आता मी जेवणार आहे थोड्या वेळात. सो आणि झोपायला जाणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ एंड करायला नंतर भेटतो मग. कसं लागतं थंड कुठं नका ठीक आहे. किरक नका किरक केलंच नाही. आता 8:30 वाजले. आता जेवणार आहे मी. सो आता फक्त मी व्हिडिओ एंड घ्यायला येणार आहे. जेवतो आणि लगेच येतो व्हिडिओचा एंड घ्यायला.
जेवता म्हणत होतो आता वाजले 9. सो आईने जेवण वगैरे आणून दिलेलं आहे. दाखवतो तुम्हाला जेवण. आता फक्त एकच आयटम वेगळा आहे, तो म्हणजे ऑमलेट बनवलेला आहे आणि नॉर्मल जे जेवण दुपारी होतं तेच आहे. सो तुम्हाला दाखवतो जेवायला काय, आणि मी जेवण करणार आणि झोपायला जाणार आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एंड करणार आहे. सो आधी जेवण करून घेऊया आणि नंतर भेटतो मी तुम्हाला. सो हे बघा दुपारी होतं तेच आहे, फक्त ऑमलेट एक्स्ट्रा आहे आणि फिश फ्राय आहे आणि सोलकढी. सो मी जेवण करून घेतो आता. आता जेवण वगैरे झालं आणि आता मी व्हिडिओचा एंड घेत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सबस्क्राईब केल्याने मला एक मोटिवेशन भेटतं व्हिडिओ चांगल्यारीत्या बनवायला आणि एक खुशी भेटते की कोणतरी मला बघतायत आणि लाईक करतायत. सो यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. अशाच नवीन एक व्हिडिओसोबत आपण उद्या भेटूया. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. चांगलं टाइम लोकांना